सुदर्शन घुले वाल्मिक कराड जवळ येत असे कधी मध्ये. बरं. हा, 1-1.5 वर्षापूर्वी विष्णू चाटेच्या जास्त तो संपर्कात असायचा केस तालुक्यातला. आणि तो गुंड होता, धारूर तालुका केस तालुक्यात वगैरे. त्याचा कारखान्याच्या वसुली करणं, मुकादम लोकांना त्रास देणं, ऊसतोड मजुराला त्रास देणं, हे त्याचं कार्य असायचं. म्हणजे जेव्हा संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर रास्ता रोको झाला, आंदोलन झालं, तेव्हा तुम्ही कुठे होता? मी फरार होतो त्यावेळेस. का? वाल्मिक कराडने माझ्यावर खोट्या केस केल्या ना. हेच पोलिस, मी म्हणलं ना, मला वाल्मिक कराडने कचाट्यातून नाही घेतलं, मला बीड पोलीस प्रशासनाने कचाट्यात घेतलं होतं, तत्कालीन बीड पोलिसांनी. बरं. काय तुमच्यावर काय केसेस होत्या? माझ्यावर 360 टाकले होते. माझ्यावर स्वतः वाल्मिक कराडने, मी त्याच्याकडून खंडणी मागितली, त्याला जीव मारण्या. तुम्ही वाल्मिक कराडकडे खंडणी मागितली? हा, आणि मी त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला, त्याला बंदूक दाखविली, त्याला माझ्या बाळाबांगरपासून जीवाला वाल्मिक कराडला धोका आहे. हे जर फिर्याद खरी असेल तर तुम्ही आज बीड जिल्ह्याचे मोठे गुंड झाले असते असं? बीड जिल्ह्याचा नाही हो, मी महाराष्ट्राचा गुंड झालो असतो जर वाल्मिक कराडकडून मी खंडणी घेतो. कारण एसपी त्याचा, कलेक्टर त्याचा, एसपी पासून खालचा हवालदार सगळा त्याचा, आणि खंडण्या मी त्याला मागतोय. म्हणजे बघा किती दुर्दैव आहे. पण काय घडलं होतं खंडणी तुमच्यावर असा आरोप करावा, असा FIR करावा असं त्याला का वाटलं होतं? तुम्ही त्याच्या कोणत्या शिफ्टीवर पाय दिला होता? मी त्याच्या शेपटीवर नाही, मी त्याच्या नरड्यावर पाय देणार होतो वाल्मिक कराडच्या. मी 2 ऑक्टोबर 2024 पत्रकार परिषद घेणार होतो, आणि ती पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सर्व खुलासा करणार होतो की वाल्मिक कराडने आतापर्यंत किती लोकांना त्रास दिलाय, किती लोकांचं ह्याने शोषण केलंय, आर्थिक आसन, मानसिक आसन, सामाजिक आसन, असं सर्व खुलासा करणार होतो. पण त्यांनी 30 सप्टेंबरलाच त्याला चाहूल लागली, माहीत झालं, आणि माझ्यावर खंडणीचा वगैरे गुन्हा दाखल केला. आणि 22 सप्टेंबरला मला मुंबई येथे बोलून घेतलं होतं, मी माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं, आणि मला पर्याय दिले, एक की माझ्यासोबत राहा आणि पहिल्यासारखं राहत, जसं 1.5 वर्ष पुढे राहत होता. मला तुझी गरज आहे, तू माझा मित्र आहे, मी तुला भाऊ म्हणतो. दुसरं, माझ्यासोबत राहायचं नसेल तर तुला जेलमध्ये जावं लागेल, खोट्या केस होत्या. किंवा तिसरं, तुला हे काहीच नको तर तू स्वतःला गोळी झाडा आत्महत्या करेन, कारण मी तुला लय त्रास देणार आहे. तर मी म्हणलं मी काय घाबरत नाही, तू किती त्रास दे, काय कर, मला तुझ्या काय ह्या अटी मान्य नाहीत. समोर पिस्तूल वगैरे ठेवलं? त्याच्याकडे बॉडीगार्ड होते, सोबत पिस्तूल असायची त्याच्या. आता पार बीडचे एसपी कमिशनरच त्याचे होते, तर पिस्तूलचं काय त्याला. पुन्हा मला पर्याय दिला की म्हणले, मी म्हणलं टाका केस, खोट्या केसनी काय होणार आहे म्हणलं. असं तर मग कुणी पण कुणाच्या आहारी जाईल ना. सत्तेतला एखादा पुढारी म्हणला की तू माझ्यासोबत नाही आला तर खोट्या केस. त्यांनी मला बलात्काराची धमकी दिली तिथे त्याच्यामध्ये, त्या महिलेचं. ते पण मी कोर्टात याचिका टाकलेली आता. टोटल किती केस आहे तुमच्या विरोधात? वाल्मिकने माझ्या विरोधात छोट्या मोठ्या सगळ्या 7 केस टाकल्यात. ह्या सगळ्या 22 सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधल्याच आहेत का? त्याच्या आधी माझ्यावर वाल्मिक कराडने स्वतः 30 सप्टेंबर 2024 केस टाकली. त्याच्यानंतर 19 ऑक्टोबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत माझ्यावर पूर्ण 5 FIR केले त्यांनी तेवढ्या दिवसामध्ये. आणि त्याच कालावधीमध्ये संतोष देशमुखचा पण खून झालेला आहे. संतोष अण्णा देशमुखचा 16 नोव्हेंबर नंतर 20 दिवसांनी खून झालेला. ओके. आणि पण तुम्ही नरड्यावर पाय देणार होते, पण असं काय त्याने, तेच मला जाणून घ्यायचं की तुमचं त्याने काय बिघडवलेलं होतं आणि तुमच्या दोघांमध्ये विस्तृष्ट का आलं? माझं जे लॉजिक आहे ते नंतर सांगतो, पण तुमचं आधी मला सांगा. माझं जे बिघडवलं होतं, मला वाल्मिक कराडचे विचार पटनात. मला बघा, जेव्हा आपला सोबतचा सहकारी मित्र असतो, कुणी आपला पक्ष संघटनेला काम करणारा असतो, आपण काय आपलं स्वतःचं वाटोळ करण्यासाठी, कुटुंबाचं वाटोळ करण्यासाठी किंवा जनतेचं वाटोळ करण्याकडे जात नसतो. सोबत येत असतो तर संघटनेत चांगलं व्हावा, पक्ष वाढावा, आपले सहकारी एकमेक बळकटी भेटावा, याच्यामुळे आम्ही सगळे सोबत आलतो. हे सोबत येत असताना मला वाल्मिक कराडची वृत्ती लक्षात आली. विकृती लक्षात आल्यावर मी ठरवलं की वाल्मिक कराडपासून आपण दूर जायचं. आधी तर ठरवलं मी वाल्मिक कराडलाच महादेव मुंडे खून प्रकरणाचं एसपीला सांगून आरोपी करायचे, ही घाण त्यावेळेसच नष्ट करून टाकायचे. तर मला पण एवढं माहीत नव्हतं की वाल्मिक कराडचे जड म्हणजे त्याचे पालमूळ एवढे खोलपर्यंत की एसपी पण त्यात आले. हा एवढं माहीत होतं, एसपी त्याचे फोन उचलतात, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, क्लास 1 अधिकारी वगैरे, पण पूर्ण त्याच्या तालावर नसतात. महादेव मुंडेच्या हत्येनंतर 1-1.5 महिन्यानंतर त्यांनी मला फार विनवण्या केल्या. त्याच्या 2-3 महिने पण तो मला समजून सांगत होता, तुझं मी काय वाटोळ केले बाळाबांगर, मी तर तुझ्यासाठी चांगला आहे ना, पण तुला त्या लोकांचं काय करायचं ज्यांच्या मी हत्या करतोय, त्यांच्याकडून खंडण्या घेतोय, त्यांच्याकडून मी त्यांना त्रास देतोय, ते माझा वैयक्तिक विषय आहे. तू भावनिक होऊ नको ना, तू भावनिक होतो. मला तो लाड आणि मनाचा पण त्याच्या भाषेत भगतसिंग आहे तू, आणि पुन्हा मनाचा भगतसिंग फासावर गेलता. आणि ह्या गोष्टी विचार न पटल्यामुळे असं आम्ही वेगळं त्याच्यापासून जायचा निर्णय घेतला. 2 ऑक्टोबर 2024 असं तुम्ही कोणता गौप्यस्फोट करणार होते? हे काय आहे ह्याच्यामध्ये वाल्मिक कराड, तुम्ही एक विचार करा की बीड जिल्ह्यामध्ये त्याचं स्वतःचं राजकीय वलय चांगलं होतं. त्यावेळेस त्याचे अधिकाऱ्याशी संबंध घनिष्ठ होते आणि एसपी, कलेक्टर त्याला मुजरा म्हणजे त्याच्या पुढे हुजेरीगिरी. तेव्हा नेमकं इलेक्शनचं वातावरण होतं असं माझं म्हणणं आहे. हा, तुम्ही बरोबर ओळखलं. मी ते 2 ऑक्टोबरला खुलासा पण करणार होतो की मला तू इलेक्शनच्या बद्दल पण काय बोलतोय काय नाही, पण आता ते दिवस गेले, ते इलेक्शन पण निघून गेलं. त्यावेळेस मी पुढचे 6 महिने मी फरार राहिलो.
पण त्याच्यावर आता बोलणं काही उचित नाही. तुम्ही किती महिने फरार होता? मी 9 महिने फरार होतो पूर्ण, सप्टेंबर ते. नंतर जामीन मिळाला, काय झालं नंतर? हा, माझ्या कोर्टाने बाकीच्या सर्व केस आपण जेव्हा रद्द केल्या, झापलं काय काय पोलीस स्टेशनला तुम्ही गुन्हे दाखल कसं काय केले म्हणून. आता सध्या मला फक्त एका केसमध्ये बेल आहे, पण ते पण पुढे चलून मॅटर क्रॅश होऊन जाईल माझं. अच्छा, बाकीच्या केसमध्ये काय काय परिस्थिती आहे? बाकीच्या केसमध्ये रद्द झाले माझ्या गुन्ह्यावरती. गुन्हे एफ आय रद्द झालेले? हा, एफ आय रद्द. एका केसमध्ये हे आहे? हा, एका केसमध्ये सध्या मी बेलवर आहे, पण ते पण पुढे चलून होईल. अहो मी जाऊ द्या, बांगर कुटुंबावर केस पडल्यावर माहीत झालं लोकांना की वाल्मिक कराड हा खोट्या केस करतोय म्हणून. आमच्या आई वडिलाला अटक झालं त्यावेळेस लोकांना माहीत झालं की आता माझे आई वडील गोळीबार करू शकतात का? कुठे 1986च्या जमिनीचा मार्केट कमिटीचा 1.5 एकरचा विषय, त्या जमिनीची कवडी भोल किंमत नाही, त्याच्यात माझ्या वडिलाला 2024ला आरोपी केले. त्याच्यात एका दिवसात बेल झाली तर वडिला पुन्हा 307च्या केस टाकल्यात, ॲट्रॉसिटीच्या 307च्या, त्या खोट्या टाकल्या. पुन्हा कोर्टाने ते निरीक्षण नोंदवलं त्याच्यामध्ये निकाल तसा दिला. आमच्या बांगर कुटुंबावर प्रस्थापित आहे का आमच्यासारख्या कुटुंबावर, मोठ्या कुटुंबावर केस झाले, लोकांना कळालं की वाल्मिक कराड खोट्या केस करतोय. पण त्याच्यासाठी आधी आमच्या आई वडिलाला त्रास व्हावा लागला, त्रास झाला. तुमची शिक्षण संस्था वगैरे काय त्याला बाळगायची होती का? हो, त्यांनी मार्च 2024 पासून त्यांनी प्रक्रिया चालू केली ती. कारण मला काय नक्की शिक्षण संस्था नक्की काय? आता बीडमध्ये लोकांना माहित असेल, बाहेरच्या लोकांना माहित नसेल. काय शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही काय काय चालवता? प्रगती आणि नवनिर्माण म्हणून अशा 2 शिक्षण संस्था आहेत. त्याच्या निगडीत 18 माध्यमिक शाळा आहेत, 5 ज्युनियर कॉलेज आहेत, 4 अनुदानित आहेत. हो, सर्व अनुदानित. 5 प्राथमिक शाळा आहेत, पुन्हा 5 ज्युनियर कॉलेज आहेत आणि 1 सिनियर कॉलेज आहे. सर्वच्या सर्व अनुदानित आहे? सर्व अनुदानित आहे. आणि हे सर्व माझ्या वडिलांनी, सहकार मंत्री रामकृष्ण बांगर साहेब, माझी आई सौ सत्यमाताई बांगर व त्यांचे त्या काळातले सर्व सहकारी ह्यांनी मिळून हे उभा केलेलं एक युनिट आहे, एक शिक्षण प्रसारक मंडळ आहे, जिथं गोरगरिबाचे विद्यार्थी शिकून पुढे कलेक्टर, IPS चांगले वगैरे अधिकारी झालेले आहे. अच्छा, पण त्याच्यामध्ये नंतर तुम्ही जेव्हा आरोप करताय तेव्हा गेल्या 15 दिवसापासून जी ऑडिओ क्लिप तुम्हाला वाटतं तुमच्या कौटुंबिक वादाची ती क्लिप आहे, वाल्मिक कराड आणि मला वाटतं तुमच्या त्या पत्नी असतात पुरा शर्मीच्या वगैरे, मला माहित नाही ती नक्की क्लिप काय आहे आणि नक्की काय त्या क्लिप मागचं हे आहे? माझ्यापासून जे 5 वर्ष माझी पत्नी विभक्त राहते, ते माझ्या पत्नीने पण मला माहितीद्वारे किंवा माझ्या मावस भावाद्वारे मला फोनवर मला संपर्क केला व मला कळविलं की त्या क्लिपचं मी क्लिप व्हायरल केली नाही आणि त्या क्लिपशी माझा काही संबंध नाही. त्याच्यामुळे काही ते पुढे बोलण्यासारखा विषय नाही. पण वाल्मिक कराड तुमच्या बाजूने बोलतोय की त्या तुमच्या विरोधातल्या पोस्ट डिलीट करा, हे करा, याचा अर्थ तेव्हा आणि तुमचे त्या संबंध चांगले होते. कदाचित ते षडयंत्र पण असू शकते ना, वाल्मिक कराडची चाल होती ते कदाचित. मला तर वाटत नाही ती क्लिप खरी आहे म्हणून वगैरे त्याच्यामधली, पण ती क्लिप आपण खरी पण धरली, सत्यता पण धरली, ते काय त्याच्यात माझ्यासारखी बाजू ओढायला काय, याच्यात फार छोटा कौटुंबिक विषय आहे, त्याच्यामध्ये तो मला दाखवण्याचा प्रयत्न करत होता. अच्छा, की मी किती चांगलं आहे वगैरे असं तसं, म्हणजे मी त्याच्यात अटॅचमेंट व्हावं. वाल्मिक कराड मागून असे कृत्य करायला लागला होता माझ्यासोबत. माझ्या घरी पोलीस अधिकारी पाठवायचा, तुझ्यावर रेपची केस होणार आहे, तुझ्यावर 307ची केस होणार आहे, जे की माझं कोणत्या महिलेशी काही संबंध नाही. माझं कोणाशी 307 करायला मी कोणा गोळीबार केला नाही किंवा तलवारीचा वार केला नाही. तुमच्याकडे बंदूक लायसन आहे का? नाही, माझ्याकडे बंदुकीचं वगैरे लायसन नाही. पण मला फक्त भीती दाखवायची की मी वाल्मिक कराडला फोन लावा, पोलीस अधिकारी म्हणजे वाल्मिक अण्णाला फोन करा, त्यांची रेकॉर्डिंग ऐकू घालायची मला, बघा अण्णा तुमच्याविषयी किती चांगलं बोलतात, पॉझिटिव्ह बोलतात. म्हणजे ते एक वातावरण असं क्रिएट करून असं की मलाच त्यांनी अडचणीत आणायचं, पुन्हा त्यांनीच मला अडचणीतून बाहेर काढायचं, की एक मला दाखवायला की बघा बाळा बांगर, तुझा भाऊ आहे मी वाल्मिक कराड, तुला किती मदत करतोय. म्हणजे खड्ड्यात दिवस टाकणार, खड्ड्यातून शिडी देऊन दाव टाकून वरच मला ते घेणार. पण खरं अजून मला कारण कळत नाही की तुमच्या मागे तो का लागला होता, हे जरा तुम्ही अजून थोडं उघडपणे बोलत नाही तुम्ही अजून. आहे मला त्याच्यावर पत्रकार परिषद घ्यायची, कारण तो फार थोडा आहे विषय सिरियस आहे थोडं, त्यात गौड बंगाल आहे ना. आता वाल्मिक कराडचं माझं एवढं टोकाला गेलं म्हणजे काहीतरी. तुम्ही अगदी म्हणजे जीवाच्या आकंतर तुम्ही त्याच्या विरोधात भांडताय, चांगली गोष्ट आहे, तो काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये, पण काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये भोगलेलं दिसतंय. नक्कीच भोगल नाही, गौड बंगालच आहे त्याच्यामध्ये, पण ते वेळ आल्यावर नक्कीच. पण त्यात जेव्हा मी ती पत्रकार परिषद घेऊन ते खुलासा करेन तेव्हा महाराष्ट्राला कळन की बाळा बांगरचं काळीज काय आणि बाळा बांगरनी किती सहन केलेलं आहे आणि बाळा बांगरनी कशी बंडखोरी करून ही लढाई आज लढत आहे. मग आमच्याकडे म्हणतात, पण मी पण म्हणतो हा उलट्या काळजाचा बाळा बांगर आहे. त्या दिवशी शिक्का बसन माझ्या प्रतिमेवर की हा उलट्या काळजाचाच आहे म्हणून. किती लोकांना वाल्मिक कराड त्रास देऊ शकतो, त्यामधून ते सिद्ध होऊन जाईल त्या दिवशी. किती क्रूरपणाची हद्द, हिटलर सारखंच. अच्छा, बबन गीते आणि वाल्मिक कराड काय नक्की समीकरण होतं? मी काय त्यांचे जास्त पार्श्वभूमी बबन गीते जे आहेत त्या पार्श्वभूमी मला जास्त काही माहीत नाही, जेवढं काय प्रसार माध्यमातून पाहिले वगैरे. मी त्यांना पहिलं भेटलेलो आहे, ते पण फक्त आपलं हाय बायचं आपलं जेवढं काय तेवढं आहे, जास्त काय मला माहीत नाही त्यांच्याविषयी. वाल्मिक कराड खरंच चप्पल घालत नव्हता?
तुम्हाला काय ऐकायला भेटलेलं कशामुळे घालत नव्हतं? हा, ते बबन गीते त्याचा वाद होता म्हणून तो चप्पल घालत नाही, नव्हता. त्याच्यामुळे चप्पल नव्हता घालत तो. ते मलाच माहित होतं फक्त चप्पल कशामुळे घालत नाही ते. आणि ते पुराव्यासहित दाखवीन एक दिवस मी. कशामुळे? सध्या नाही सांगण्याची वेळ, वेळ येईन तेव्हा नक्कीच सांगेन, पण एवढं नक्की सांगेन पण ते बबन गीतेमुळे घालत नव्हतं ते चप्पल वगैरे, असं काही नाही, त्याच्यात काही तथ्य नाहीये.